जन्म नाही त्याला म्हणायचे मुक्ती। आपला दुसरा प्रश्न होता मुक्तीचे प्रकार। तर मुक्तीचे प्रकार कोणकोणते? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्य। सलोकता मुक्ती मिळणे म्हणजे ज्या देवाची सेवा केली, ज्याचे नामस्मरण केले, भगवंताच्या लोकात जाऊन गोलोक धामात जाऊन याला सलोकता मुक्ती म्हणतात। विठ्ठल भगवंताचे रूपात प्राप्त होणे, देवाचे रूपात प्राप्त होणे। जय विजय, जय विजय हे भगवंताच्या जवळ आहे, याला म्हणायचे समीपता मुक्ती। तिसरी मुक्ती स्वरूप। स्वरूपता मुक्ती मिळणे म्हणजे चार भुजा प्राप्त होणे, म्हणजे चार हात प्राप्त होणे। ही मुक्ती संतांनी प्रेमाने दिलेली आहे। लाजले माता कवनावो परिवार नवे 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 भगवान गजाननाचे भक्त चिंतामणी देव यांना गणपती प्रमाणे सोड आली होती आणि शेवटची मुक्ती सायुज्य। सायुज्य मुक्ती मिळणे म्हणजे कायमच्या दुःखातून मुक्त होणे। या तीन मुक्त्यातून अधोगती होऊ शकते, पण एकदा सायुज्यता मुक्ती मिळाली की परत त्याला संसार सागरात यावे लागत नाही। ही मुक्ती भगवंताच्या ताब्यात आहे। या मुक्तीचा मालक भगवान परमात्मा आहे। या मुक्तीचा मालक भगवान परमात्मा आहे। या ठिकाणी तीन वर्ग आहेत, माणूस, संत, देव। माणूस आहे पुरुष, संत आहे महापुरुष व देव आहे परमपुरुष। माणूस आहे जीवात्मा, संत आहे महात्मा व देव आहे परमात्मा। माणूस आहे मायाधीन, संत आहे मायातीत व देव आहे मायाधीन। जो मायाधीन आहे तो सृष्टीचा मालक आहे, पण या ठिकाणी संतच मुक्ती मिळवून देतात। एवढा मोठा त्या संतांचा महिमा आहे। आणि हे संत तुकाराम महाराजांच्या भक्ताच्या दुसऱ्या चरणात